नमस्कार, मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आजचा आपला विषय आहे अत्याधुनिक लेसिक लेझर शस्त्रक्रिया। आपल्याला डॉक्टर जेव्हा डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करायला सांगतात तेव्हा मात्र आपल्या लक्षात येत नाही की कोणत्या प्रकारची शस्त्रक्रिया केल्या तर ती आपल्याला फायदेशीर ठरू शकतं। अर्थातच शस्त्रक्रिया म्हणजे नेमकं काय आहे, कारण शस्त्रक्रिया म्हटलं की आपल्या मनामध्ये एक भीती निर्माण होते। ही भीती घालवायची असेल तर तुम्ही आजचा कार्यक्रम आपला नक्कीच पहा, कारण आज आपण ह्या सगळ्या गोष्टींची माहिती करून घेणार आहोत। आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर स्मितेश शहा आणि डॉक्टर सोनल शहा। आपण यांचं स्वागत करूया। डॉक्टर, आपलं मनपूर्वक स्वागत। डॉक्टरांबद्दल मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देते। प्रथम मी आपल्याला डॉक्टर स्मितेश यांची ओळख करून देते। डॉक्टर स्मितेश शहा हे प्रसिद्ध नेत्रतज्ञ असून ते रेटिना स्पेशलिस्ट म्हणून काम करतात। त्यांनी त्यांचं वैद्यकीय शिक्षण जे हॉस्पिटल मुंबई येथे घेतले असून त्यांचं पदव्युत्तर शिक्षण जे आहे त्यांनी केएम हॉस्पिटलमधून पूर्ण केलेलं आहे। डॉक्टर शहा यांचे सुपर स्पेशलायझेशन अहमदाबाद येथील रेटिना फाउंडेशन या संस्थेतून त्यांनी केलेलं आहे। या बरोबरीनच डॉक्टर शहा वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचा अनुभव हा 15 वर्षांपेक्षा जास्त आहे। या 15 वर्षाच्या कालावधीत त्यांनी 30,000पेक्षा अधिक शस्त्रक्रिया केलेल्या आहेत। डॉक्टरांनी अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये पेपर प्रेझेंट केलेले आहेत। नेत्र जगातील कठीण समजल्या जाणाऱ्या अशा कित्येक केसेस डॉक्टरांनी यशस्वीरित्या पार पाडून रुग्णांना दृष्टी परत मिळवून दिलेली आहे। क्लिनिकल प्रॅक्टिस व्यतिरिक्त डॉक्टर शहा आपल्या ऑप्टोमेट्री कॉलेजच्या माध्यमातून बीएससी अर्थातच ऑप्टोमेट्रीच्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचे देखील धडे देत असतात। आता मी डॉक्टर सोनल शहा यांच्याबद्दल आपल्याला माहिती करून देते। डॉक्टर सोनल शहा या कॉर्निया आणि लेझर स्पेशलिस्ट आहेत। डॉक्टर सोनल शहा यांचे पदवीधर शिक्षण सायन हॉस्पिटल येथे झालेले असून पदव्युत्तर शिक्षण केएम हॉस्पिटलमधून त्यांनी घेतलेलं आहे। डॉक्टर सोनल यांनी हैदराबाद येथील प्रसिद्ध LVPEI मधून कॉर्निया फेलोशिप त्यांनी केलेली आहे। डॉक्टर सोनल शहा वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव त्यांचा 14 वर्षाचा आहे। या प्रदीर्घ कालावधीमध्ये 20,000पेक्षा अधिक मोतीबिंदू आणि 4,500पेक्षा लेसिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत। डॉक्टर सोनल यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेसमधून सक्रिय सहभाग घेतलेला आहे। डॉक्टर सोनल ह्या 2 इन्स्टिट्यूटशी संलग्न असून बीएससी ऑप्टोमेट्री विद्यार्थ्यांसाठी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणूनही ते काम करतात। तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील, कारण तुम्ही आता डॉक्टरांबद्दल ओळख करून घेतलेली आहे, डॉक्टरांचा परिचय मी आपल्याला करून दिला आहे, तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण डोळ्यांच्या शस्त्रक्रिया ज्या आहेत त्यांच्या संबंधात माहिती करून घेणार आहोत। अतिशय तज्ञ असे डॉक्टर्स आपल्याबरोबर आहेत। तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील ते तुम्ही आता थेट डॉक्टरांना विचारू शकता। यासाठी म्हणून तुम्हाला आपला फोन नंबर लागेल। आपला फोन नंबर असा आहे 66843333। मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे। चला तर कार्यक्रमाला सुरुवात करूया। डॉक्टर सोनल, पहिला प्रश्न मी आपल्याला विचारेन की जे आपली ही जी लेझर शस्त्रक्रिया आपण म्हणतो याबद्दल जर आम्हाला थोडक्यात माहिती करून देता का? लेसिक ह्याचा फुल फॉर्म म्हणजे लेझर असिस्टेड इन सिटू केराटोमिलिओसिस। म्हणजे डोळ्याचा जो सर्वात बाहेरचा जो आवरण आहे ज्याला आपण कॉर्निया असं म्हणतो, तर त्यावरती आपण लेझरच्या माध्यमाने त्या डोळ्याला आपण जरा वेगळा आकार देतो आणि ह्या कारणाने चष्म्याचा नंबर हा कायमस्वरूपी आपण क्लिअर करू शकतो। तर ही प्रोसिजर मुळात इंजेक्शन न देता ड्रॉप्स टाकून साधारण 3 ते 4 मिनिटांमध्ये होणारी क्रिया आहे। ह्याच्यामध्ये डोळा उघडला जात नाही, डोळ्याच्या वरून बाहेरून आपण हे रेस दिले जातो। अच्छा, मग साधारणतः कोणत्या वयोमर्यादा असते का ह्याच्यासाठी, किंवा कोणत्या वयोगटातील तुम्ही रुग्णांना देत असता? हे तर कमीत म्हणजे मिनिमम एज जी आहे ती 18 पूर्ण असं आपण धरतो, कारण या वयापर्यंत चष्म्याचा नंबर हा स्टेबल होऊन जातो। शक्यतो 18 नंतर काय बदलत नाहीत, त्याची वरची वयोमर्यादा अशी काही नाही आहे। आणि फार क्वचित जर लहान मुलांमध्ये लेझी आय असा डोळ्याचा आजार असेल तर आम्ही लहान वयात देखील मग लेझर ही करतो। मग साधारण तुम्ही म्हणालात की साधारण लहान वयामध्ये जी मुलं असतात की 18 वर्षाच्या नंतरची असतात त्यांच्यासाठी ही शस्त्रक्रिया केली जाते, पण बहुतेक वेळा डॉक्टर जे नंबर असतात ते वेगवेगळे असतात, म्हणजे लांबचा नंबर असतो किंवा जो आपला जवळचा वाचायचा नंबर असतो, अशा वेळेला देखील या शस्त्रक्रियेचा उपयोग होतो का? साधारण किती नंबर असले की शस्त्रक्रिया केली तर उत्तम ठरतं? बरोबर, तर चष्म्याचा नंबर हा मायनस असू शकतो मायोपिया, किंवा हा प्लस असू शकतो हायपरमेट्रोपिया, किंवा कधी कधी सिलेंडर नंबर असतो। तर ह्या तिन्ही प्रकारच्या नंबरसाठी ही शस्त्रक्रिया उपयुक्त आहे। US FDA मध्ये त्याचे लिमिट ठरलेले आहेत। प्रत्येक मशीनवरती एक लिमिट, सेफ्टी लिमिट आहे की मायनस मध्ये साधारण 12 मायनस पर्यंत आम्ही ट्रीट करतो, प्लस नंबरमध्ये एक साधारण +5 ते +6 पर्यंत ट्रीट करू शकतो, आणि सिलेंडर नंबरमध्ये -6 पर्यंत आपण हे ट्रीट करू शकतो।
सर आता मी तुमच्याकडे वळते, कारण साधारणतः आपण शस्त्रक्रिया कशी करण्यात येते वगैरे आपण हे पाहूयाच. पण मुळातच आपल्याला जेव्हा मोतीबिंदू झालेला असतो किंवा काही अनेक पेशंट्स असतात की त्यांना मोतीबिंदू झालेला आहे हे कळतच नाही. मग मोतीबिंदूची शस्त्रक्रिया कधी करण्यात येते? ही शस्त्रक्रिया म्हणजे नेमकं काय असतं ह्याबद्दल जरा सांगा ना. मोतीबिंदू साधारणतः वयाच्या 65 नंतर होत असतो आणि त्याच्यानंतरच आपण ही शस्त्रक्रिया मोतीबिंदूची करत असतो. मोतीबिंदू शस्त्रक्रिया जी करतो आपण तर त्याला फेको इमल्सिफिकेशन, थोडक्यात फेको असं नाव आहे. त्याच्यामध्ये 2-4 टेक्निक्स आहेत, वेगवेगळे ॲडव्हान्स टेक्निक्स आहेत. पण साधारणतः ह्या ज्या टेक्निक्स निघाल्या आहेत, अत्याधुनिक टेक्निक्स आहेत, त्याच्यामध्ये साधारणतः एक 5 ते 7 मिनिटामध्ये पूर्णपणे मोतीबिंदूचं ऑपरेशन व्यवस्थितरित्या होऊन जातं. आणि पेशंटला पूर्वीच्या काळी कसं राहायचं की मोतीबिंदू ऑपरेशन केलं म्हणजे 1 महिना पेशंट घरी बसतोय, त्याचं आंघोळ थांबली, त्याचे हे थांबलं वगैरे. आता सध्या तसं काही नाही आहे. साधारणतः 2 दिवसामध्ये पेशंट साधारणतः रिकवर होऊन जातो आणि शनिवारी जर ऑपरेशन केलं तर साधारणतः सोमवारी पण तो कामावरती जाऊ शकतो. अरे बापरे! म्हणजे खरं तर म्हणजे हा जो एवढा मोठा फरक पडलेला आहे या ऑपरेशन करण्याच्या पद्धतीमध्ये, तर तो नेमकीच पेशंटसाठी फायदेशीर असतो. सर जेव्हा आपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी म्हणून सुचवतो आणि तुम्ही जसं म्हणालात की 65 नंतर आपल्याला ती करता येऊ शकते, म्हणजे साधारणतः मोतीबिंदू तेव्हा होतो. पण ही लक्षणं नेमकी काय दिसून येतात की जेणेकरून आपल्या लक्षात येतं की हा मोतीबिंदू असू शकेल? मोतीबिंदूचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे नजर कमी होणे. सगळ्यात आधी पेशंटला लक्षात येतं की आपल्याला हळूहळू नजर कमी झालेली आहे. काही लोकांचा मोतीबिंदू एकदम सेंटरमध्ये असतो तर त्यावेळी त्याच्यावरती प्रकाश किरण पडली की ते त्या पेशंटला दिसायचं बंद होतं, कमी होतं. म्हणजे समोरून समजा गाडी आली, आपण ड्रायव्हिंग करतोय, समोरून गाडी आली किंवा सूर्यप्रकाशात तुम्ही गेला तर त्यावेळी काही पेशंटची नजर कमी होते. काही पेशंटला त्या एका डोळ्यातूनच 2 किंवा 3 प्रतिमा दिसायला लागतात. तर असे सगळ्या साधारणतः लक्षणं असतात. सर साधारणतः आता ही लक्षणं आढळली, पण जर आजूबाजूंच्या बरोबर आपण जर चर्चा केली, म्हणजे साधारण मला कळलं की मला मोतीबिंदू आहे आणि मी ह्याला त्याला विचारत बसलो, तर एक असं ऐकिवात येतं की मोतीबिंदू पूर्ण पिकल्याशिवाय काही शस्त्रक्रिया वगैरे करत नाही. हे खरं आहे का? तुमचं म्हणणं एकदम म्हणजे तो प्रश्न एकदम रास्त आहे. पूर्वीच्या काळी कसं व्हायचं, जी मोतीबिंदूची जी टेक्निक होती त्याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण मोतीबिंदू बाहेर काढला जायचा. मग तो पिकल्यावरच काढता येतो कारण की त्यावेळी तो पिकायचा. पण आता सध्या तसं नाहीये. सध्या मोतीबिंदूचं जे ऑपरेशन असतं, एक साधारणतः मी तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ क्लिप दाखवतोय, तर साधारणतः मोतीबिंदू हे डोळ्याच्या आतमध्येच त्याचं पाणी केलं जातं आणि ते पाणी एका विशिष्ट फेको मशीनद्वारे ते खेचलं जातं. त्यामुळे मोतीबिंदू आता सध्या पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजला जेव्हा पेशंटला सिम्पटम्स चालू होतात त्याच वेळी आम्ही पेशंटला सांगत असतो की तुम्ही करून घ्या. दुसरं एक ॲडव्हान्टेज की इनिशियल स्टेजमध्ये करण्याचा असा असतो की जे लेन्स मोतीबिंदू एक्झॅक्टली काय असतो की मानवाचा जो लेन्स असतो तो धूसर झालेला असतो आणि हा जेव्हा लेन्स तुम्ही काढतात आणि जेव्हा त्याच्या जागेवर एक आर्टिफिशियल लेन्स टाकतात तर त्या लेन्सचं माप घेऊन टाकावं लागतं. आणि ते लेन्सचं जे माप आहे ते जर मोतीबिंदू कमी पिकलेला असेल तर त्यावेळीच ते लेन्सचं माप ॲक्युरेट निघतं. त्यामुळे आम्ही साधारणतः पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजला जेव्हा पेशंटला सिम्पटम्स चालू होतात तेव्हा पेशंटला सांगत असतो की आता तुम्ही या 1-2 महिन्यात विचार करा आणि त्याचं ऑपरेशन करून घ्या. नक्कीच सर, पण जसं म्हटलं जातं की मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर जो आपला ऑलरेडी चष्म्याचा नंबर असतो तो जातो वगैरे, हे पण खरं आहे का? येस, कारण की मोतीबिंदू हा तुमच्या लेन्समध्ये होत असतो. देवाने जो नॅचरल लेन्स तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामध्ये हा मोतीबिंदू होत असतो. तर त्यावेळी आम्ही हा नॅचरल लेन्स काढून टाकतो आणि त्याच्या जागेवर एक आर्टिफिशियल लेन्स इम्प्लांट करत असतो. जेव्हा हा आर्टिफिशियल लेन्स टाकतो तेव्हा त्याचा आपण नंबर चेक करूनच टाकतो. जर त्याचा नंबर आणि तो नंबर सहसा सध्या एवढा ॲक्युरेट निघतो की सध्या तुमचा तुमचा जो चष्म्याचा नंबर असतो तो 0च्या आसपास होऊन जातो. पण हा लेन्सचे पण त्याच्यामध्ये काही प्रकार असतात. म्हणजे तुमचा फक्त जवळचा नंबर जाणार का फक्त दूरचा नंबर जाणार का दोघेही नंबर जाणार, असे ते लेन्सचे प्रकार असतात. तर ते त्या पद्धतीने मग काही याच्यामध्ये फक्त दूरचा नंबर जातो आणि जर मल्टीफोकस नावाचा लेन्स टाकला त्याच्यामध्ये जवळचा आणि दूरचा दोघेही चष्म्याचे नंबर जाऊ शकतात. म्हणजे खरं तर हे अतिशय महत्त्वाच्या अशा गोष्टी असतात की नेमकं आपण कोणती लेन्स टाकायची असते, नेमकं आपण कशा पद्धतीने हे ऑपरेशन करून घ्यायचं असतं, की अजून अत्याधुनिक टेक्निक काय आहेत हे आपण अधिकाधिक माहिती करून घेऊयाच. पण कार्यक्रमाला मध्ये वेळ झाली, एका ब्रेकची घेतोय, छोटासा ब्रेक.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती अत्याधुनिक लेसिक जी शस्त्रक्रिया आहे ती नेमकी कशी केली पाहिजे, यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर स्मितेश शहा आणि डॉक्टर सोनल शहा. तुमच्या मनातील प्रश्न विचारत राहा. आपण कार्यक्रमाचा पहिला फोन घेतोय. गोपी आपल्याशी बोलतात अहमदनगरहून. हॅलो, नमस्कार. हॅलो हॅलो हा बोला मॅडम. हा, नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा. मला 2 वर्षापासून उजव्या डोळ्याने दिसत नाहीये. मी औरंगाबादला जाऊन, मी अहमदनगरहून बोलतोय, औरंगाबादला जाऊन मी डोळ्यात इंजेक्शन वगैरे घेतलंय, हा हा पण मला काहीच फरक नाही. उलट नजर थोडी थोडी कमी होत राहिली. पण तुम्हाला नेमकं काय तुम्ही तपासण्या केल्या आहेत किंवा कसला त्रास सांगितला, असं जर तुम्ही सांगितलं तर डॉक्टरांना उत्तर देणं तुम्हाला सोपं जाईल. मला तसं त्यांनी काय म्हटले नाही. मी ते म्हटले इंजेक्शन घ्यावं लागेल. मी गेलो आणि घेतलं, हा हा पण डोळ्याची नजर हळूहळू कमी कमी तुमचं होती. वय किती साधारणतः? माझं 32. 32 वय. आणि डायबिटीस वगैरे असा काही प्रकार नाही तुम्हाला? हं? डायबिटीस वगैरे असा काही रोग नाही? नाही नाही, साखर, डायबिटीस वगैरे काही. बहुतेक तुम्हाला डोळ्यामध्ये इन्फ्लमेशन म्हणजे युएटीज नावाचा तुम्हाला रोग असावा. हा युएटीज नावाचा जो रोग असतो त्याचं असं काही स्पष्ट असं काही कारण शोधणं फार मुश्किल असतं. फक्त 30 ते 40% लोकांमध्येच आम्ही हे कारण शोधू शकतो. पण सगळ्यात आधी त्या डोळ्याचं सूज कमी करणं हे फार महत्त्वाचं असतं. म्हणूनच तुम्हाला डॉक्टरांनी असे स्पेशल असे इंजेक्शन्स दिले आहेत. सध्या असे इंजेक्शन्स निघाले की ज्यांचा इफेक्ट 6 महिन्यापर्यंत राहतो. त्याला आम्ही ओझुडेक्स असं नाव दिले आहे. तर त्यामुळे परत परत इंजेक्शन घेण्याचं शक्यतो टाळता येतं. दुसरं काही काही वेळा तुम्हाला एक विशिष्ट प्रकारची औषधं असतात. जर तुम्हाला पहिल्या इंजेक्शनने फायदा झाला नसेल तर ते इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्स वगैरे असे पण आम्ही तुम्हाला देऊ शकतो. पण ह्या सगळ्या चाचण्या केल्यानंतरच देऊ शकतो, नीट तपासण्या केल्यानंतरच देऊ शकतो, कारण की याच्या पुढची ट्रीटमेंट थोडीशी ॲडव्हान्स असते. त्यामुळे तुम्ही एकदा तुमच्याकडे रेटिना स्पेशलिस्ट डॉक्टर जे असतील नगर जिल्ह्यात किंवा तुमच्या जालन्याला त्या साईडला तुम्ही दाखवलं तर जास्त बरं राहील. हा, म्हणजे मग साधारणतः जे वारंवार जी इंजेक्शन घ्यावी लागतात आणि वय तर त्यांचे सर खूप कमी आहे त्या मानाने, तर मग ह्यांना जी इंजेक्शन्स घ्यावी लागतात त्यांचं जे रिपिटेशन आहे ते कधीपासून कितीपर्यंत घ्यावं लागतं? नाही, साधारणतः जर पुन्हा पुन्हा जर त्यांना इंजेक्शन घ्यावे लागतात तर आम्ही त्यावेळी एक स्पेशल असं एक इंजेक्शन येतं ज्याचा इफेक्ट साधारणतः 8 ते 9 महिने म्हणजे 6 ते 8 महिने, कधी कधी एका इंजेक्शनने पूर्ण डिसीज पण नाहीसा होतो. तर आम्ही तसे इंजेक्शन्स देत असतो. पण हे तुम्हाला एक तर रेटिना स्पेशलिस्ट किंवा युएटी स्पेशलिस्ट यांना दाखवल्यावरच ते डिसिजन घेता येतील. असे डिसिजन नाही घेता येणार. नक्कीच, म्हणजे त्यांनी त्या तज्ज्ञांकडे जाणं हे आवश्यक आहे. डॉक्टर सोनल, मी आपल्याला विचारते की हे जे लेझर शस्त्रक्रिया आहे जी आता तुम्ही आम्हाला सांगितली ती नेमकी कोणत्या पद्धतीने केली जाते हे जर सांगितलं तर आपल्या प्रेक्षकांना जरा चांगल्या पद्धतीत कळू शकेल. तर त्याच्यासाठी आपण तुम्हाला एक ॲनिमेशन दाखवूया, म्हणजे लक्षात येईल की किती सोपं आहे हे करायला. बघून घेऊ जरा. हां, आता हा वरचा जो सर्वात भाग आहे जो कॉर्निया आपण म्हणतो, तर त्याला आता आपण एक त्याचं वरचं एक साधारण 90 ते 100 मायक्रॉनचं आपण एक लेअर बनवणार. आता हा फ्लॅप आता आपण साईडला करणार आणि कॉर्नियाच्या मध्यभागी हे लेझरचे किरण लावतोय, जे साधारण एक 8 ते 10 सेकंदामध्ये होऊन जातं. आणि अशा पद्धतीने तो शेप आपण चेंज केलेला आहे आणि रेज आता रेटिनावरती सिंगल फोकस झालेत आणि म्हणून चष्म्याचा नंबर हा निघून गेलेला आहे. ओके. तर त्याची एक लाईव्ह सर्जरी पण आपण जरा दाखवू, म्हणजे लक्षात येईल. डॉक्टर, जेव्हा आपल्याला हे चष्म्याचा नंबर आहे असं लक्षात येतं तर कधी कधी जे प्रोग्रेसिव्ह नंबर असतो की म्हणजे जवळचा पण असतो लांबचा पण असतो, त्या दोन्ही नंबरसाठी देखील आपण शस्त्रक्रिया करू शकतो का? फार छान प्रश्न तुम्ही विचारलाय. तर लेझर शस्त्रक्रियाचं जे इफेक्ट असतं हे परमनंट आहे, हे कायमस्वरूपी आहे. तर ही आपण जवळचा जो नंबर असतो तो वयाप्रमाणे हा वाढत राहणार असतो. तर चेंजिंग नंबरसाठी ही आपण क्रिया आपण वापरत नाही. ही लेझर शस्त्रक्रिया फक्त लांबचा नंबर क्लिअर करू शकतो. साधारण 20-25 वर्षामध्ये आपण जेव्हा करतो तर तेव्हा हा नंबर पुढचे कायमस्वरूपी निघून जातो आणि 40च्या नंतर त्यांना जरासा जवळचा नंबर वयाप्रमाणे हा सुरू होणार असतो. अच्छा, तर आता जी आपण जी क्लिपिंग बघूया ती अगदी खऱ्याखुऱ्या शस्त्रक्रियेची आहे, नाही का? हो हो. म्हणजे मुळात जी भीती असते शस्त्रक्रियेबद्दल ती कमी होण्यासाठी मदत होईल नक्कीच. तर हे वरचं आपण आवरण साईडला केलेलं आहे. आता त्याला आपण फ्लॅप म्हणतो. आता लेझरची आपण रेज लावूया
या भागावरती. जितका नंबर असेल त्याप्रमाणे तेवढे सेकंड लागतात. साधारण 4, 5, 10 सेकंदामध्ये ही प्रोसिजर होऊन जाते. आणि ते झाल्यावरती फ्लॅप पुन्हा आपण जागेवर ठेवून देतो. तर जी रिकव्हरी असते लेझरमध्ये पण, आता आपण लावतोय ते रेज लावतोय. हा लेझर ॲडजस्ट केला जातो. बरोबर. बुबुळाच्या सेंटर भागावरती आपण ॲडजस्ट करतो आणि मग किरणं लावतो. ट्रीटमेंट डोळ्याच्या बरोबर सेंटरमध्ये कॉर्नियावरती होत असते. जेव्हा हा लेझरद्वारे आपण ही शस्त्रक्रिया जी आहे तिच्या द्वारे करून आपण जेव्हा नंबर घालवत असतो, त्या साधारणतः जास्तीत जास्त किती नंबर जातो डॉक्टर? आतापर्यंत आपण अनेक शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. बरोबर. तर आम्ही मायनसमध्ये -12 पर्यंत आपण ट्रीटमेंट आम्ही करतो. त्याच्यापेक्षाही जर जास्त नंबर असेल तर लेझरच्या पद्धतीने न करता ICL नावाची एक नवीन टेक्निक आहे, तर त्या पद्धतीने आपण नंबर काढू शकतो. आता हे फ्लॅप आपण पुन्हा जागेवर ठेवून दिलेलं आहे आणि हे आता ही जी रिकव्हरी आहे साधारण 1 ते 2 दिवसामध्ये ती पूर्णपणे रिकव्हर होऊन जाणार. ही जी शस्त्रक्रिया करण्यात येते तेव्हा आपल्याला काही ठराविक अशी काळजी घ्यायची असते का, की काही वेगळी औषधं वगैरे असतात का यासाठी? तर ही शस्त्रक्रिया करण्याच्या अगोदर आपण ही कॉर्नियावरती शस्त्रक्रिया करत असतो, तर त्या कॉर्नियाचा पूर्णपणे डिटेलमध्ये तपास करणं आवश्यक असतं, ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की ही शस्त्रक्रिया ह्या डोळ्यासाठी सेफ आहे का नाही. तर त्याच्यामध्ये त्या कॉर्नियाची आम्ही जाडी बघतो, ज्याला आम्ही पॅकीमेट्री म्हणतो. त्या कॉर्नियाचा आकार काय आहे, तर टोपोग्राफी असं म्हणतो. अजून दुसरे काय डोळ्याचे काय त्रास नाही ना, ड्राय रेटिना चेकअप केलं जातं, चष्म्याचा नंबर ॲक्युरेट नंबर चेक केला जातो, डोळ्यामध्ये कोरडेपणा ड्रायनेस ह्याचा आपण माप घेतो आणि ह्याच्यानंतर मग ती क्रिया केली जाते. दोन्ही डोळ्यांचे मिळून साधारण 4 ते 5 मिनिटांमध्ये पूर्ण प्रोसिजर होऊन जातं आणि तुमचे रुटीन लाईफ सगळं दुसऱ्या दिवसापासून तुम्ही सगळं सुरू करू शकता. अच्छा, मग पूर्वी डॉक्टर जेव्हा आपण ह्या शस्त्रक्रिया करायचो तेव्हा प्रखर उजेडामध्ये जाऊ नये, TV बघू नये किंवा ह्या सगळ्या गोष्टी करू नये असं म्हटलं जात होतं, तर ह्या संदर्भात आपण काही काळजी घ्यायची असते का? तर आता अशा काही गोष्टी काय राहिल्या नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी डोळ्याच्या प्रत्येक अगदी मेजर सर्जरीपासून हे सगळं डे केअरमध्ये मोडतं. तर पेशंट आम्हाला कुठल्याही प्रोसिजरसाठी ॲडमिट नाही करावं लागत आणि दुसऱ्या दिवसापासून पेशंट घरी जाऊ शकतो आणि त्याचं जे सामान्यपणे जी दिनचर्या आहे ती व्यक्त करू शकतो. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्कीच तयार ठेवा. पण वेळ झाली आहे एका ब्रेकची, घेतो छोटासा ब्रेक.